हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकल. हे तर वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकल. आजची जी सेवा आहे आपल्या जे संप्रदायातला भागवत धर्मातला उच्च कोटीवरचा माणूस म्हणायला काय हरकत नाही मला. कारण का आम्ही महाराज लोक देखील त्यांच्या मापाला पोहोचत नाही महाराज. आणि अशी माणसं भाग्यवंतच आहेत. कारण का सेवा करून सेवेचा भाव चित्तात न उमटता सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं. आणि आपल्या संप्रदायात आपल्या हा परमार्थ क्षेत्रात भागवत धर्मात सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सोबता म्हटले. कारण का त्याच्याही पुढे महाराज कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जिह द्वंद्वाधिक दुरावे. सेवा ही कुणाला तरी मिळत नाही. पूर्व ज्याचं निष्काम पुण्य असतं त्यालाच संतांची सेवा मिळते, देवाची सेवा मिळते. आता नामदेव महाराजांच्या बद्दल बोलायला काय आमच्याकडे शब्दच नाहीत महाराज. कारण का अशी माणसं जन्माला येणं भेटणं फार कठीण आहे महाराज. पुष्कळ माणसं येतील, परमार्थ करतील, येतील, निघून जातील महाराज. पण ह्या वृत्तीची या साधनेतली माणसं सामान्य स्थितीत 20 रुपयाची सेवा करून सामान्य स्थितीत राहणं फार कठीण आहे. सामान्य असताना 20 रुपयाने घेऊन नटणारे पुष्कळ आहेत महाराज. असतो सामान्यच महाराज, काय नसते महाराज. पण विशेष काहीतरी लावून घेऊन इंडणारी माणसं पुष्कळ आहेत. पण विशेष असून महाराज सामान्यात राहणं तात्या फार कठीण आहे महाराज. आणि हेच आपल्या परमार्थातलं तर दुःख नाही महाराज. कुणाला महात्मा म्हणायचं, कुणाला संत म्हणायचं मोठी अडचण झाली आहे महाराज. असं आपल्याला तिकडे जायचं नाही महाराज. कारण का महाराज सेवा ज्याच्या ठिकाणी आहे महाराज. आमच्यावर एक असा प्रसंग होता महाराज, आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही. पण गुरुजींचं एकच वाक्य तिथं आहे महाराज, ज्याची खरी सेवा त्याच्या काय भय. कारण का भगवंत त्याला संरक्षण करतो. त्याच्यावर कसलेही संकट येऊ दे महाराज, त्याचं संरक्षण करणारा कोण आहे महाराज? स्वतः भगवंत संरक्षण करतो. कारण का जगाचा नायक, जगाचा नियंता, जगाचा स्वामी एक भगवंत आहे महाराज. आणि त्याच्याकडे तुमची पावती पाहिजे महाराज. कसली पावती पाहिजे महाराज? निष्काम कर्माची महाराज. म्हणून आपल्याला वाडवडिलांनी जे धावून दिले महाराज. येत वडील जे जे करीती म्हटलं तया नाम धर्म ठेविती. वडील माणसं म्हणजे संत महात्मे महाराज. म्हणून मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनीचे पण ते चालू जाताना पडे गुंता कोटी काय महाराज. आपल्या संप्रदायाची धुरेवरची माणसं महाराज पहिल्या व्यास महर्षी आहेत. ज्ञानोबारांनी देखील सांगितले महाराज, व्यासाचा मागोबा घेत भाष्यकारा वाट पुसत. त्याच्या पुढे महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा महाराज. हे आमची गुरु परंपरा जी आहे आजची अतिशय टोकावरची आहे. काही सांभाळायची महाराज तर हिचं जीवाचं कल्याण आहे. जीवाचं काय आहे? कल्याण आहे महाराज. जीव तळमळतो महाराज. प्रत्येक जीवाला दुःख नको आणि सुख पाहिजे. आणि दुःख निवृत्ती करणं अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच जीवाचं खरं कल्याण आहे. त्याला मोक्ष म्हटले महाराज. पण मोक्ष हा जाता आता मिळत नाही महाराज. आपण मोक्षाबद्दल काय पुष्कळ बोलू महाराज, पण नुसता बोलण्याचा हा मोक्ष नाही महाराज. हा विषय कसा आहे? अनुभवाचा आहे महाराज. आणि म्हणून वेदाने जे सांगितले महाराज त्याचे आचार करणं आणि मग विचार करणं, आचाराला आणि विचाराला अत्यंतिक महत्व आहे महाराज. म्हणून आपल्यात महाराज विचाराची माणसं कमी असली तरी चालतील, पण आचाराला अत्यंतिक महत्व आहे महाराज. त्याच्याही पुढे महाराज तुमच्या अंतकरणाचा जो भाव तयार झाला महाराज तो सांगा म्हणायची काही गरज नाही महाराज. नामदेव महाराज समोर आले म्हणजे पांडुरंग आला असं वाटत होतं का? त्याचा भाव तयार होता महाराज. परमार्थ क्षेत्रामध्ये भाव आणि परमार्थ क्षेत्रात दुसरं काय तुम्हाला लागत नाही. देवाला काय लागतो? भाव. आणि सद्गुरूकडे काय लागतो? अधिकार लागतो. बरोबर आहे ना? काय जसं तुम्हाला संसारात धन लागतं जोडून या धन, संसारात जसं धन लागतं तसं देवाकडे जायला तुमचा भाव पाहिजे महाराज. आणि सद्गुरूकडे जायला महाराज नुसत्या भावापोटी चालत नाही. नुसते श्रद्धेने झोंबपाचे पैसे नव्हे प्रबोध म्हटले. अर्जुना नुसती श्रद्धा म्हणून तू बघू नको. कारण का श्रद्धा म्हणली की त्याच्यात 3 प्रकार आले ना, राजस आहे, तामस आहे, सात्विक आहे महाराज. केवळ श्रद्धेने होत नाही महाराज, भावापोटी कार्य होतं महाराज. आणि म्हणून इथं संतांनी जे सांगितले ते निष्काम कर्म आणि निष्काम उपासना सांगितली महाराज. कारण का आपल्याकडे 3 दोष आहेत. काय? आपल्याकडे 3 दोष आहेत महाराज. मरदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे महाराज. आणि परमार्थ जो आहे ते एवढ्यासाठीच जागा आहे. अजून बी डोकीच्या टोप्या काढून ठेवा आणि ऐका जरा. कारण का काहीतरी ऐकून श्रवणाची माझी मोक्ष असे ऐकता. श्रवणाला अत्यंतिक आपल्या ह्याच्यात महत्व दिले महाराज. पण आपण ऐकतोय ते काहीतरी ऐकतोय महाराज, विपरीत ऐकतोय महाराज. म्हणून श्रवण काल नुसतं असं जरासं चमकल्याबरोबर महाराजांनी कळलं की बाबा इथं काहीतरी सुधारणा करायला लागते. एवढी आपली ताकद व्हायला पाहिजे महाराज. म्हणजे काय कुणाला तटवायसाठी नाही महाराज, पण जरा जरी इकडे तिकडे हे झालं तर आपली बुद्धी सावध पाहिजे महाराज. कारण का श्रवणात षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज. तात्या कसं श्रवण व्हायला पाहिजे? षडलिंगपूर्वक श्रवण आपण ऐकतोय महाराज, पण अजून षडलिंगपूर्वक श्रवण होते असं वाटत नाही महाराज. उपक्रम उपसंवाद व्हायला पाहिजे, अभ्यास व्हायला पाहिजे. दुसरंच लिंग गाठलंय, अपूर्वता यायला निघायला पाहिजे त्याच्यात आणि फलाकडे जायला. आणि मग त्याच्यासाठी उपपत्ती तुम्हाला आणि दृष्टांत द्यायला पाहिजे महाराज. समन्वयपूर्वक साधता आला पाहिजे आणि त्याच्यात कुठलीही तुमची शंका राहता कामा नाही. आणि म्हणून इथं जायला आपल्याला पहिले 2 दोष निवृत्त करायला लागतात महाराज. आपण वारी करतो, सगळं करतो महाराज, पण अजून आपल्या स्वतःच्या अंतकरणाकडे आपण परीक्षा करत नाही महाराज. मागील परिहार झाली या दर्शन किती वेळा, एका दर्शनाचं एवढं फल आहे. आपण कधी चित्ताकडे बघितले का? आणि स्वतःच्या चित्ताचं परीक्षण करणं याच नाव अभ्यास आहे. आणि मग त्याला शास्त्र समोर ठेवायचं आणि संत समोर ठेवायची महाराज. कारण का शास्त्र शुद्ध अंतकरण वृत्ती म्हटली महाराज, नुसती तशी नव्ह, शास्त्र शुद्ध अंतकरण वृत्ती. कारण का शास्त्रानं अंतकरणाला एक विशेष ताकद येते महाराज. आणि निष्काम कर्मानं मलदोष जावावा, निष्काम उपासनेनं विक्षेप दोष
हे दोन दोष आपल्याला आडवं येतात महाराज, आणि ते स्वतःच्या बाजाना प्रयत्नाने घालवावे लागतात महाराज. म्हणून आता हे सगळी जी तुमची आमची क्रिया आहे, कारण का कर्म म्हटलं की त्याच्यात दोन प्रकार आले महाराज, विहित आणि निषिद्ध आले महाराज. आता विहितात निषेधाचा पूर्ण त्याग आहे. विहितात नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित. काम्य आणि प्रायचित करायची साधकाला काय गरज नाही. काम्य म्हणजे तुम्ही कामना करून करणार आहोत. स्वर्गादी कामना करून जर 100 यज्ञ केले तुम्ही तर तुम्हाला स्वर्गातलं फळ मिळते महाराज. पण ते दृष्ट नाही, अदृष्ट फल आहे, आणि तरी पण महाराज ते नाशवंत आहे. स्वर्ग जरी मिळाला तर तो शाश्वत नाही महाराज. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपुनाची उठी उतरे, आणि मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. जरी तुम्हाला स्वर्गात अमृत प्यायला मिळत असं तिथं बराचच काहीतरी तिने वर्णन केलं नव्या अध्यायाला, पण ते कसं आहे, शाश्वत नाही महाराज. आणि मुमुक्षुला फल कसं पाहिजे आहे महाराज, नित्य शाश्वत फल पाहिजे आहे. म्हणून काम्य कर्म करायचंच नाही. आणि निश्चित म्हणजे तुम्हाला प्रायचित घ्यायची पाळी येऊ नये. जरी आली तर नामस्मरणानं प्रायचित, म्हणून नामस्मरणाला तिथं महत्व दिले. आणि नित्य आणि नैमित्तिक आजचं जे कार्य आहे ते कसं आहे, नैमित्तिक अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. आणि त्या पुरुषानं करावं ते. जरी वारकरी नसला, एक बुवा वारकरी ती व्हाच, निदान वडिलांचं हे तरी पाठीमागे चालवा, निदान देवळात तरी येऊन उभा राहावा. काय भीती वाटते कोणाला माहिती महाराज. यमाला भीत नाहीत माणसं, आमच्या वारीला भीती. पण यमाच्या तडाख्यात जर आपण गेलो महाराज, तिथं दुसरा कोण सोडविणारा नाही महाराज. हे का महाराज, मृत्यू कोणाच्या तरी पाठीमागे लागत नाही, पण तुम्ही आम्ही मृत्यूच्या तडाख्यातून सुटत नाही, कारण का आमचं कर्मच तसं असते महाराज. कारण का तो आकाशिक जन्म पुरुष होता महाराज, ब्राह्मण होता महाराज. तो मृत्यू सर्वांच्या पाठीमागे लागत होता. मृत्यू म्हटलं की ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील तो ग्रास करतो. कारण काय जगत करते आहेत ना, गुणातले आहेत ना, ते स्वरूपाला त्यांच्या काय धक्का लागत नाही, पण कार्य आले ना त्याचा तो नाश होऊन मृत्यू महाराज. आणि त्याने काय प्रयत्न केला, पण तो आकाशीज म्हणून होता ब्राह्मण, त्याला काय तो त्याच्या तावडीत गावला नाही. तो यमाकडे गेला. हे खातं कुणाकडे आहे, यमाकडे आहे महाराज. यमानं सांगितलं महाराज तू काय करतोय जाऊन बघावं. आकाशीज ब्राह्मण आहे ना, तू काय करतोय बघ. तू काय सहज फिरत होता, त्याला काय कोणाचं भय नाही, काय नाही. कारण का संतांना कुठलंच काळात संतांना काळ का खात नाही महाराज, तर संतांना काळ खाण्यासाठी संताकडली कुठलीही क्रिया नसते, निष्काम वृत्ती नसतात, ते चैतन्य स्वरूपाला प्राप्त झालेले असते. त्याच्याकडे जाऊन बघ म्हणजे तू काय करतोय. त्याला तू दिसायला महाराज, कारण का तो मृत्यूच होता ना, त्याला दिसायल्यावर त्याने आपल्या अग्नीचा त्याच्यावर प्रवास केला. त्या अग्नीत ते असं पळत होतं महाराज, पण अग्नीने त्याला काय धक्का लावला नाही महाराज. यानं त्या अग्नीला असंही केलं आणि स्वतः त्याला पकडायचा प्रयत्न केला, कोणाला, त्या ब्राह्मणाला, पण तो मृत्यूला गावला नाही महाराज. संपूर्ण त्रैलोक्यात फिरलेत महाराज ते, पण तू काय त्या मृत्यूच्या तडाख्यात गावला नाही महाराज. सरताना मग यमाकडे आला तो महाराज, आणि मग यमाला विचारलं महाराज तू मृत्यू माझ्या तडाख्यात का गावत नाही. तर त्यावेळी सांगितलं तू स्वतंत्र कुणाही जीवाला मारू शकत नाही. कुणाला सांगितलं, मृत्यूला सांगितलं. तुझं स्वतंत्र तू त्याचा नाश करू शकत नाही, तर त्या नाशाला त्याचं काहीतरी कर्म तिथं सहकारी असावं. कारण का कार्य म्हणजे काय, सहकारी करण्याची तिथं अत्यंतिक गरज आहे. सहकारी करण्याची काहीतरी गरज आहे महाराज. त्याचं कर्म काय असलं तर तुला त्या मृत्यूला म्हटलं तिथं त्या जीवाला हात घालता येतो, तर त्याचं काय त्याच्याकडे कर्मच नाही. आणि त्याच्यामुळे तू तुझ्या म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आपल्याला महाराज, आपल्याला जर यातनं मुक्त व्हायचं असेल तर आपलं निष्काम नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हायला आपल्याला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनात मृत्यूचं भय सोडवता येत नाही, मृत्यूच्या तडाख्यात आपण सुटत नाही महाराज. कारण का त्याच्याकडे कसलंही कर्म नव्हतं महाराज. संत देखील येतात जातात महाराज, पण ते कर्माच्या हातीत असतात. वर्तत दिसती देही देही ना माझ्या ठाई, मी समग्र असे तयांचे हृदय महाराज. म्हणून साधू संतांनी सांगितले तू जर मार्ग आपण शाळेत गेलो महाराज तर हे दोन दोष आपल्या प्रयत्नाने निवृत्त करावे लागतात. म्हणून परमार्थ करत असताना दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा स्वतःच्यात किती प्रगती झाली बाबा, मला दोष आपला गेला का, विक्षेप दोष थोडासा कसा कमी झालाय काय पाहावं महाराज. किती मिळवलं तर मनुष्य शांत होईल. त्यात किती दिवस पुढे बांधून थांबवला, आता बांधू नका असं मी म्हणत नाही महाराज, तो एक व्यवहार आहे महाराज. करायचं का नाही, करायचं महाराज, करायचं नाही असं नाही महाराज, पण समाधान त्याच्यात तुम्ही मानू नका. कारण काय इथं प्रभू रामचंद्राला सांगितलंय तुम्हाला संसारात काही करावं लागत नाही महाराज. का करावं लागत नाही, का करावं लागत नाही माहिती आहे, व्यवहारात तुम्हाला काही करावं लागत नाही, संसारात करावं लागत नाही. कारण का ते भोगायला घेऊन चालू ते आपण भोगायला, रोग्याला काय रोग आवडतोय, दरिद्रीला दरिद्री, बळे अदृष्टी, अहो ते अदृष्ट तुमचं आमचं आहे महाराज, ते भोगवूनच घेतं महाराज. पण परमार्थ मात्र तुम्हाला हा प्रयत्नाने करावाच लागणार. आपण प्रयत्न कुणीकडे करतोय दादा, वेळ मिळाली तर परमार्थ करायला काय 15 दिवसातली एक एकादच हरिपाठ जरी म्हणला तर एक तास बरं असतो देवळात, होय की नाही, 12 तास 24 तास तरी आमचा नित्यानं हरिपाठ आहे. नित्यानं काय संसार आहे का, नित्यानं हरिपाठ आहे. एक क्षण देखील वाया जाता कामा नये महाराज. कारण का तेवढे अंतःकरणावर संस्कार होतात महाराज. पाठीमागे अनेक जन्माचे संस्कार आहेत महाराज. आपल्याकडे कुत्र्या मांजराचे, आज कुत्र्या मांजराचा देह जरी नसला, आज कुत्र्या मांजराचा जरी देह नसला आपल्याकडे, तरी अंतःकरण जे सूक्ष्म शरीर आहे ते संस्कार घेऊन आलेले आहे महाराज. आणि तेथे त्या काळात महाराज संस्कार उभा राहतात महाराज. आणि ते संस्कार निवृत्त करणं, धूल घालवणं याचं नाव परमार्थ आहे महाराज. आणि त्याच्यासाठी हे दोन आपण निष्काम कर्म उपासना करणं अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून वाडवडिलांनी जे सांगितले ना ते करणं, वाडवडिलांनी म्हणजे साधू संतांनी, म्हणून त्यांनी संतांची सेवा करा म्हणून सांगितले महाराज. कारण का आपण संसाराची सेवा करतो महाराज. संसाराची सेवा किती जरी केली, पहा त्या रावणा का हो,
तर रावणा एवढा अजून कुणी मिळवलेलं. किती कोटी घर होती, सप्तकोटी शुद्ध कांचनाची, होय नव्हता. बायका किती होत्या म्हणतात त्याच्या, तुमच्या कृष्णाच्या किती आहेत, आणि मग जास्त कोणाच्या, देवापेक्षा जास्त होत्या की का. नातू किती, पंतू किती, सत्ता केवढी महाराज. देव त्याच्यात राबत होते महाराज. अग्नीनं धुणं धुयाचं, वाऱ्यानं लुटून काढायचं, पावसानं सडा भरायचा, हे सगळं त्याच्याकडे चालू होतं. पण आज रावण कुठे आहे महाराज? बरं आमचा बाबा तरी कुठे आहे आज? कुठे गेलाय? आता आपण श्राद्ध करतो महाराज, कुठे आहेत आज? न देखो काय झाले कान तरी आहे. बहुत जण गेले, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे म्हटले. पण जाताना आपण काहीतरी संस्कार घेऊन जातोय महाराज. रिकाम जात नाही महाराज. सुटला म्हणत्या, सुटला का अडकला? एकदा सुटतो महाराज, एकदा सुटतो महाराज. तसा सुटत नाही महाराज. कारण का अनंत जन्माचे हे पाठीमाग हे आहे महाराज. आणि म्हणून संसाराची सेवा किती जरी केली महाराज तर रच्या पुढं आहे महाराज. परत आणि वासना राहते आता, आणि वासना जर राहिली महाराज तर गाय घोडं होऊन आल्याशिवाय राहायचं नाही. कुत्र मांजर बाण जर पोखरीत असेल तर उंदीर घुसच होऊन येईल. जर धुसधुस करून फिरत असेल महाराज, त्या रानातनं प्रत्येकावर धावत असेल तर नागोबा होऊन येईल. काय अडचण आहे महाराज. पाठीमागे वासनेच्या पुढे जन्म घेणे लागे महाराज. आणि आपण हरिपाठ केला, जर काहीतरी यातलं वारी केली महाराज तर निश्चित मनुष्याचा जन्म मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण का मनुष्य जन्म हा मुक्त होण्यासाठीच आहे महाराज, केवळ संसार भोगासाठी नाही. संसार काय पशु पक्ष्यांचा आहे, तुमचा आमचा आहे महाराज. आहार, भय, मैथून, निद्रा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे महाराज. पण मनुष्याच्या ठिकाणी एक बुद्धी नावाचा अंक भगवंतानं दिलेला आहे महाराज. आणि त्याचा वापर आपण कुणीकडे करायचं हे ज्याचं त्यानं ठरवा. तुम्ही इथं स्वतंत्र आहे महाराज. भगवंतानं तुम्हाला तिथेही स्वतंत्रता दिलेली आहे महाराज. हे दोन दोष निवृत्त करणं गरजेचं आहे. संसाराची किती सेवा करा महाराज, ते हित ठेवून जावं लागतं. पण ते करत असताना, मिळवत असताना बरंच काहीतरी इकडे तिकडे करावं लागतं महाराज. कारण का जाता जाता तसं मिळत नाही महाराज. आणि ते करत असताना बरंच काहीतरी होतंय आणि ते भोगायला पुढे जावं लागतं. ईश्वराची सेवा जी आहे ते पुण्य संचय करतं महाराज. ईश्वराची सेवा काय करते? पुण्य संचय करते महाराज. आणि ती पुण्य संचय झाला एकदा, तुमचे दोष निवृत्त होता महाराज. आणि मग एक चित्ताची अशी तयारी होते महाराज, साधक अवस्था त्याला प्राप्त होते महाराज. आणि मग तो ईश्वर तुम्हाला कोणीतरी एक महात्मा भेटून देतो महाराज. सेवेचे टप्पे आहेत महाराज, एक 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 सेवेचे टप्पे आहेत महाराज. आणि मग सद्गुरूच्या सेवेतनं आपण काय होतो महाराज? मुक्त होतो. म्हणून इथं सेवेला अत्यंतिक महत्व दिले महाराज. का महाराज? तर सेवेश्वर अंतकरणाची स्थिती तयार होत नाही महाराज. सेवेने आपल्या अंतकरणाचा एक भाव तयार होतो महाराज. आणि सगळा परमार्थ कुणाचा आहे? कुणाचा आहे? अंतकरणाचा आहे. कारण का बंदच तिथं आहे. या वरल्या शरीराचा काय महाराज तिथे हे नाही महाराज. हे शरीर क्रियेसाठी तुम्हाला आहे महाराज, पण खरा जो काय भाव असेल महाराज तर तो अंतकरणाचा आहे महाराज. आणि म्हणून बुद्धिवृत्तीची तयारी होण्यासाठी महाराज सेवा करणं ते ज्ञान पैगा बरवे मनी आत्यानं संता या बजावे सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा म्हणून तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे गर्वता करावे दास्य सकळ महाराज. इथं त्यांनी सेवेला का महत्व दिलं महाराज? सेवेलाच का महत्व दिलं महाराज? तर सेवेशिवाय पुढचा प्रवासच होत नाही. पहिली सेवा तुमची व्हायला पाहिजे. सेवेशिवाय पुढचा प्रवास होतच नाही महाराज. आम्हाला सेवा घ्यावीशी वाटते. सेवा करती म्हणूनच बायको करतो. ती सेवा करती का तुमच्याकडे करून घेते बघा. सद्गुरू का करत नाही आपण बनार? सद्गुरूची सेवा करावी लागते. आता ईश्वराच्या सेवेपेक्षा सद्गुरूची सेवा कठीण आहे. बरोबर आहे ना? काय ईश्वराची सेवा काय? या एकादशीला गेला आणि पुढच्या एकादशीला जरी कुलूप काढायला गेला नाही गेला तरी ते कधी काय विचारित नाही महाराज. आणि म्हणून ते आम्ही सगळे देवदेव करायला लागलो महाराज. संतांकडनी सद्गुरूकडनी का जात नाही महाराज? तर त्यांची सेवा बहु अवघड आहे. अगोदर भेट तरी बहु अवघडच आहे महाराज, पण सेवाही त्याच्यापेक्षा कठीण आहे. कारण का ईश्वर आहे महाराज निरुपाधिक आहे. ईश्वर कसा आहे? निरुपाधिक आहे. आणि संत महात्मे सोपाधिक आहेत. त्यांना मन आहे ते बाधित आहेत, पण तरी पण मन राखावं लागतं. म्हणून महाराज आला की थांबणार आहे सा घालवायला बरं नाही तर मग दुपारनं जायला बरं विचारावं लागतं. देवाला तसं कोणी विचारत नाही आज थांबणार का जाणार का काय करा. त्याचा प्रश्नच आपल्याकडे येतो. पण हिचा प्रश्न येतो महाराज. पण मुक्त करील तो संतच करेल महाराज. मुक्त करावं तर संतांनीच करावं. तुम्हाला दुसरा कोणी करू शकत नाही. कारण का संतांच्या ठिकाणी ते अवतार घेऊन तेवढ्यासाठी आलेले. संतांची सेवा का करायची महाराज? निरपेक्ष तुमच्या आमची ते दयेपुटी महाराज आपलं कार्य करत असतात. तुम्हाला तुमच्या आमच्याकडे संतांना काय मिळवायचं नाही महाराज. आम्ही वैकुंठवाशी याची कारणाशी म्हटले बोलिले ऋषी सात व्हावे झाडू संतांचे मार्ग आडराणी. तुम्ही आम्ही परमार्थ करताना देखील मार्गावर येण्यात आलोय महाराज. हे बघा गावातल्या सांगायची काय गरज आहे महाराज? गावातले ऐकतील म्हणता ते म्हणतात तुमच्यात तुमचं बघा आता एवढं झालंय आमच्यात. बोलाय नको इथं, पण बोलायची पाळी यायला द्या महाराज. होऊ नये महाराज, खरोखर होऊ नये महाराज. कारण का एक भाव धरून असावं महाराज. जरी एखाद्याला चुकला काय झालं महाराज? आपण चुकलोय का नाही त्या नाव सांगा. काय चुकलोय सुरुवातीला नाव सांगा. आपल्याला शान वाटतंय पण आपण खरोखर बाळासाहेब शान होत का? अरे चुकलोय म्हणजे हा एकाने मानायला लागलोय. आपण स्वरूपानं सच्चिदानंद स्वरूप आहे महाराज, पण देहाला आपण म्हणायला लो. देहाच्या पुढे कोणतरी महाराज म्हणायला लो, त्याच्या पुढे हाबाप म्हणायला लो, त्याच्या पुढे गुरुवर्य मान, आता त्याच्या पुढे मठात त्याच्या पुढे काय आता काय म्हणायचं ते म्हणा महाराज. किती आमची शिवपुटली अमृत झाली बघा. म्हणजे ही विशेषणे लागल्यात महाराज. आणि सामान्याला विशेष रूपाला विशेष एकदा लागलं तू विशिष्ट झालाच महाराज. आणि
बाकीचं विशेषण एकदा जाईल महाराज, पण हे महाराजातलं विशेषण लवकर जात नाही. एक सामान्य विशेष, यथार्थ विशेष आहे आणि एक विपरीत विशेष आहे. सामान्यात विशेष नाहीच महाराज, यथार्थ विशेष नाही आणि सामान्य विशेष नाही. पण तुम्ही याचं विपरीत विशेषण मानायला लागला म्हणून तुम्हाला सामान्याचं ज्ञान करून द्यायची पाळी आली. पण महाराज सामान्य जे आहे ते विपरीतही आहे आणि इकडेही आहे महाराज. कारण का अध्यास व्हायला अधिष्ठानाशिवाय अध्यास होऊ शकत नाही महाराज. एक कधी तुम्ही विसरू नका, अध्यास ज्यावेळी होतोय ना निराधिष्ठान अध्यास होऊ शकत नाही. हा अध्यास कशावरून कळवायचा? तुमच्या कार्यावरून कळवायचा. तिथं अध्यास झालेलाच नाही. अध्यास कुठं झालाय महाराज? सर्प कुठं झालाय हो? दुरीवर झालाय, आपल्या ठिकाणी झालाय. आपल्या समजुतीत फक्त बदल करायचा, लक्षात ठेवायचा. आणि सर्प तिथे झाला असता तर मग सर्वांना सर्पाची प्रतीती आली असती. कोण म्हणतोय सर्प आहे, कोण म्हणतोय पुरुष आहे, कोण म्हणतोय माळा असत. 10 लोकांचा 10 अनुभव ज्या अर्थी असतो त्यावरती पदार्थ खरा नसतो. कारण का पदार्थ व्यवहारातला जरी असला तर हा फोन तर फोनच म्हणणार, बरोबर आहे. पण भ्रमातला पदार्थ जो असतो तो पदार्थ स्वरूपाने तसा नसतो. म्हणून तिथं कितीही पदार्थ तुम्ही हे करा तेवढी तिथे पदार्थ मावू शकतात. त्यांना तेवढी सत्ता तिथं बसू शकते तेवढ्या काळात. कारण का त्यांना काय स्वतंत्र सत्ता तुम्ही दिलेली सत्ता आहे ती, आणि ती भ्रमातली आहे महाराज. म्हणून भ्रमरूपाने आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि संतांच्या ठिकाणी गेलं ना की मग तुम्ही कोण आहे विचारत नाही महाराज, तुम्ही काल आहे म्हणून विचारता. मग आता जर आमचं हे गारानं जर संसारातलं असलं तर मग ती घराकडे जा, कोणतरी पंचांगवाला कोणतरी बघ जाऊ, कोणतरी आहेत तशातली महाराज काहीतरी इकडे तिकडे करणारे महाराज. पण आम्हाला काहीतरी दुःख नको आणि सुख पाहिजे अशी ज्यावेळी आपल्याला त्यांच्याकडे प्रार्थना करू महाराज, त्यावरच ठरवलं की तुम्ही आता भ्रमिष्ठ आहे का नाही असं विचारल्यावर काय म्हणावं त्याने, तिथंच भ्रमाची सिद्धी झाली. दादा आला काय चौथा तरंग लक्षात तुमच्या? सुरुवातीला सकल दुःखाची निवृत्ती परमानंदी प्राप्ती व्हावी ही इच्छा धरून आम्ही आलोय. आतापर्यंत महाराज सुखासाठी अनेक प्रयत्न केले पण अजून सुख मिळालेलं नाही. दुःख निवृत्तीसाठी देखील पुष्कळ प्रयत्न केले पण दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झालेली नाही. याच्यातनं सुख मिळतं ते सुख खरं नाही महाराज. यज्ञागादी केलं, तीर्थयात्रा केली आणि काहीतरी समाधी केलं पण दुःख निवृत्त झाल्यानं सुख प्राप्त झालेलं नाही महाराज. मग आता हे तुमच्या ह्याच्यावरच आम्ही ठरवलं की बाबा तुम्हाला आता भ्रम झालाय. कारण का सुख हे तुमचं स्वरूप आहे आणि त्या सुखाच्या ठिकाणी दुःखाचा अत्यंत अभाव आहे. आणि असं असून देखील तुम्हाला ज्या अर्थी वाटतं त्या अर्थी महाराज तुम्हाला आता भ्रमसिद्ध झालाय. म्हणजे संत काय करतात महाराज? आपल्याला आपल्या कार्याचं कारण दावून देते. विशेष रूपाने संतांना शरण का जायचं महाराज? तर आपल्याला हे दुःख जे होतं ना त्याचं कारण दावून देतात महाराज. आपण कार्यात कुठेतरी उलटापालती करतोय महाराज, कार्यात दुःखाची उलटापालती कुठेतरी करतोय महाराज. पण कार्यातनं दुःखाची उलटापालती दुःख निवृत्त न होता दुःख वाढत राहतं महाराज. कारण का दुःखाचं कारण वेगळं राहतं महाराज, दुःखाचं कारण वेगळं राहतं महाराज. आणि मग ते दुःखाचं कारण नुसतं दावत नाही, त्या कारणासह कार्याची निवृत्ती करून देतात. आणि सुख तुम्हाला पाहिजे ना, सुखाचं स्थान जाऊन देतात महाराज. हे अत्यंत महत्वाचं आहे महाराज. सुखाचं स्थान जाऊन देतात, तिथे साध्य साधन भाव जाऊन देतात. कारण का आपल्याला साध्य करायचं आहे ना तसं साधन आपलं व्हायला पाहिजे महाराज. आणि कार्यनिवृत्त करायचं ना त्याचा कार्य कारण भाव कळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. म्हणून तुमच्या आमच्या ह्या दुःखाला कारण काय आहे महाराज? तर शरीर आहे महाराज. दुःखाला कारण काय? शरीर आहे महाराज. शरीराला कारण काय महाराज? पाप पुण्य. त्याला कारण काय महाराज? रागद्वेष म्हणा, बरोबर आहे ना? त्याला कारण काय? अनुकूल प्रतिकूल. त्याला काय? भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे आपल्या स्वतःच्या अज्ञानामुळे महाराज आपण आहोत आत्मस्वरूपाने ब्रह्म आहोत, आपण आत्मब्रह्मरूपाने आहोत. पण आपल्याला आत्म्याचं ज्ञान नसल्यामुळे मी देह म्हणायला लागलोय महाराज आणि देह संबंधानेही माझी म्हणायला लागलोय महाराज. आणि तो पसार आपला वाढत चाललाय. मी आणि अहममतीची लवड थोडी मातेने पवती बाप हे मीने माझं लवकर जात नाही महाराज. आमच्या देवळा जरी गेलं तर मीने माझं चालू आहे. ही आमच्या फडाची असतील ती त्यांच्या फडाची, ही आमच्या गटातली असतील ती त्यांच्या गटातली असतील. हे भेद ज्ञान जे आहे ते दुःखाला कारणीभूत आहे. तुझे जो घडे संसार भय जोडे. आणि एकच कारण आहे ते म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि ते अज्ञान महाराज निवृत्तीचा उपाय सांगतात संत. आणि तसा आपण प्रयत्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज पडून राहीन तरी ठाई उगा संताचे पायी न मागे न करी काय आणि तुझी काय विठोबा महाराज. संताच्या चरणी सेवा करून राहणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून ज्यावेळी महाराज संतांच्या ठिकाणी जाऊन महाराज गडबड गुंडा करून चालत, घाई गडबड करून चालत नाही महाराज. नचिकेत महाराज यमराजाकडे गेला महाराज. गेल्यानंतर यमराजा बाहेर कुठेतरी गेलेले होते महाराज. पाठीमागे काय सगळी सांगायची गरज नाही महाराज. त्यांच्या वडिलांना राजा होता तो, यज्ञ झाल्यानंतर दान देत होता महाराज. मग त्या गाय सगळ्या भाकड त्यांनी दान दिल्या. त्या भाकड गाय दिल्यावर त्याला पोरगेला 5-7 वर्षाचं पोरग होतं ते. म्हणजे असल्यावर गाय देऊन बाबाला काय शापच मिळणार की, कारण का दिलं तर चांगलं तरी पाहिजे. आणि म्हणून तो म्हणला असं काय दान देता म्हणले, मला कुणाच तरी दान द्या म्हणले, उपयोग तरी होईल ना, माझं दान कुणाला तरी करा. ते एकदा दोनदा ऐकलं महाराज आणि त्याला राग आला. म्हणजे पोरगा बसत नाही म्हणले आणि तुला यमाला दान देतो म्हणजे. कुणाला दान देतो? तुला यमाला दान देतो म्हणजे. ठीक आहे म्हणले. आणि त्या नचिकेतानं तू द्याच घेतला, मला यमाकडे पोचवा म्हटली आणि त्याला यमाकडे घालवला महाराज. यमाकडे गेल्यानंतर महाराज यम बाहेर गेलेला होता महाराज. यम कुठे गेलेला होता? बाहेर गेलेला होता महाराज. 3 दिवस यम आलेला नव्हता महाराज. पण तो घराकडे आला, इथंच बसला महाराज.
त्याला पाणी बिनी काय दिलं तर त्याने काही घेतलं नाही, कशाचा स्वीकार केला नाही, फक्त त्या यमाची वाट बघत बसला महाराज. तिसऱ्या दिवशी यम आल्यानंतर त्या दूताने सांगितलं अग्नी-सारखा ब्राह्मण जाळणारा, आपला स्वधर्म जाळणारा ब्राह्मण आहे आणि त्याच्या अगोदर चौकशी करा म्हणजे कोण आहे तो. त्याने विचारलं महाराज यमान, म्हणजे या म्हणजे त्याचा सत्कार केला. तू 3 दिवस राहिलास म्हणजे इथं, म्हणून तुला 3 वर देतो म्हणजे. काय करतो, 3 प्रश्न विचारतो, तुझे 3 प्रश्न तुला 3 वर देतो म्हणजे. मग पहिल्या वर त्याने काय सांगितलं, हे काय म्हणजे पहिल्या वरात माझा वडील आता क्रोधायमान झाला म्हणजे, मला शाप दिलाय ना, त्यांचा क्रोध शांत व्हावा, काय करावा, क्रोध शांत व्हावा, आणि मी परत गेल्यानंतर त्यांची माझी भेट व्हावी. दुसरा वर मागितला. आणि तिसरा वर मृत्यूनंतर जीवाचं काय होतंय हा प्रश्न विचार. तर बाळ म्हणजे तो प्रश्न अजून लहान आहेस, तुला काय कळत नाही, आणि तो प्रश्न सोडून तुला काय पाहिजे ते मी तुला देतो म्हणले. नाही म्हणले, मला तोच प्रश्न त्याच उत्तर पाहिजे म्हणले. अरे म्हणले अजून तुला काय कळत नाही म्हणले, आणि त्या प्रश्नाचा अवघड आहे म्हणले, अजून देवाने कुणी विचारलेलं नाही आणि त्याचं उत्तर द्यायला कठीण आहे, कोणी विचारलं नाही म्हणूनच मी विचारायला लागलो म्हणजे. आणि कठीण उत्तर प्रश्नाचं उत्तर आहे म्हणूनच तुमच्याकडे मला पाहिजे. अरे बघ म्हणले, तुला इथलं राज्य देतो म्हणले, सगळ्या त्रिभुवनात म्हणजे या भूमीवरचं राज्य देतो तुला सगळं, तुला हे मी यम आहे ना, इथलं राज्य तुला देतो, मला राज्य बीजे तुमचं तुम्हाला ठेवा म्हटले. म्हणजे वैरागी किती असावं लागतं लक्षात ठेवायचं. आपल्याला ज्ञान पाहिजे असं वाटतं महाराज, पण आपल्याकडे विवेकासहित वैराग्य नाही लक्षात ठेवा. आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर पहिलं विवेकाची जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आणि विवेकासहित जर वैराग्य असेल तर पुढचा टप्पा तुम्हाला सहज गाठत जातो महाराज. आणि हे जर नसेल महाराज तर आपण परमार्थ करतोय एवढंच एक भूत मानगुटीवर राहतं. त्याने सांगितले बाबा हेच राज्य तुला कसं त्रिभुवनातलं राज्य तुला देतो महाराज, तुमचं तुम्हाला लकलाभ म्हणले. मला ते काय, अरे एवढंच नाही म्हणले, मी या गादीवर आहे तोपर्यंत तुला हे राज्य भोगाची हे देतो, म्हणजे तुला मृत्यू देखील येऊ देत नाही. बाजी दादा आम्ही असतो तर काय केलं असं नाव सांगा दादा, बघूया मोक्ष मागणं कसं असेल तसा. आज आलेली संधी का सोडा महाराज, काय तात्या ते तुमचं तुम्हाला ठेवा म्हणले महाराज, तुम्ही गेल्यानंतर मी जाणार नव्हतो काय एक दिवस, ते नको काय म्हणले. याच प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे आहे महाराज. म्हणजे एवढी आपल्याकडे साधक अवस्था असायला पाहिजे महाराज. आणि मग त्याने मृत्यूनंतर काय होतंय, मृत्यूला मारायचं आहे महाराज, मृत्यूनंतर काय होतंय नाही, मृत्यूला आपण काय करायचं आहे महाराज, मारायचं आहे महाराज. आणि मृत्यूला मारणारे संत महात्मे लक्षात, मृत्यूला मारणारे संत महात्मे आहेत, कारण का त्यांच्याकडे तेच मरण मारीची काय महाराज औषध आहे, विद्या आहे महाराज. संतांना का चरण जायचं महाराज, तर त्यांच्याकडे मरण मारीची विद्या आहे. पण महाराज संतांच्या ठिकाणी भाव असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपण भावाला अपूर्ण पडतो महाराज, परमार्थ करतोय आपण महाराज, संतांच्या सानिध्यात राहूनच का परमार्थ करायचा महाराज, तर त्याची कारणच अशी आहेत महाराज, तुम्हाला मला ते घडवतात महाराज. त्यांच्याकडे दया एक भांडवल आहे महाराज, कारण का हे त्यांच्याशिवाय कार्य आपलं होत नाही महाराज. प्रत्येक क्षणाक्षणाला पावला महाराज ती इशारा देत असतात महाराज, आणि आपली एक अधिकार वाढवून घेतात. आणि अधिकार वाढला तर महाराज आपल्याला ते तत्वमसी महावाक्य कार्य करता नाही तर कार्य करत नाही महाराज. संशय येतात आपल्याकडे महाराज, प्रमाण संशय आहे, असंभावना विपरीत भावना, त्यात प्रमाण असंभावना आहे, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना आहे. प्रमाण असंभावना काय करते महाराज, मोक्ष तुमचा ज्ञानानं कर्मानं का उपासनेनं, तिने त्रिकांड आहेत ना, काय कर्मानं मोक्ष मानणारे आहेत महाराज, कर्मकांड आहेत महाराज. जैमिनी जे आहे सगळं कर्मकांड आहे महाराज, कर्मानं मोक्ष नाही महाराज, कारण का कर्मानं जे प्राप्त करून घ्यायचं आहे ना त्याची उत्पत्ती आहे महाराज, आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याचा एक दिवस नाश होतो महाराज. आणि आपला मोक्ष कसा आहे महाराज, अविनाश आहे महाराज. म्हणजे तिथं प्रागभाव आहे, प्रध्वंसभाव आहे, अनन्यभाव आहे, आणि 3 अभाव असतात ना, एक जरी जादा अभाव असला तर ते अत्यंत अभाव सिद्ध होतच महाराज. अभावाचं अधिकरण परमात्मा लक्षात ठेवायचं, तिथं अभावाचा अभाव सांगणारा तो आहे, अभावाचाही अभाव सांगणारा परमात्मा. आणि म्हणून कर्मानं मोक्ष नाही, उपासनेत भेद असतो महाराज. उपासनेत उपासक भेद आहे ना, त्याच्यावर उपासना करता येत नाही महाराज. आणि म्हणून भेद हा दुखाला दुजे दो घडे, म्हणून देव आणि भक्त दुजा नाही, धन्य पुण्य त्याचा झाला संसार. नाहीतर नामदेव राहणार यांच्यावर जायची काय गरज होती हो, नामदेवला उपासक होता का नाही महाराज, कारण का तुम्ही आम्ही उपासक आहे असं वाटतो, पंढरीची वारकरी आपण सगळी उपासक आहोत आपण महाराज, भक्तच आहोत, काय अडचण नाही महाराज. पण नामदेव सारखं आपण नाही अजून भक्त, पण नामदेव राहायला देखील सद्गुरूकडे पाठवलं ना, कारण का भगवंताला देखील भेदातली भक्ती मान्य नाही, ज्ञानोत्तर भक्ती खरी आहे महाराज, ज्ञानोत्तर भक्ती खरी आहे. म्हणून समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानी तोच म्हटले महाराज. जे जे भेटे भूत ते माने जे भगवत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, कारण का प्रत्येक ठिकाणी भगवत भाव धारण करा महाराज. आणि त्याशिवाय महाराज भेद निवृत्त झाल्याशिवाय महाराज विकार निर्माण होत नाही, कारण का भेदात काय होतं महाराज, अनुकूल प्रतिकूल निर्माण होतं, बरोबर आहे. भेदात काय दोष कशी घडत जातात बघा, शास्त्रानं काय तुम्हाला सूत्र सांगितले महाराज, तर भेदात एक अनुकूल आणि प्रतिकूल निर्माण होतं महाराज. आणि अनुकूल प्रतिकूल झालं की मग एक अनुकूल आहे तो चांगला वाटतो आणि प्रतिकूल आहे तो म्हणजे राग द्वेष निर्माण होतात, राग द्वेष निर्माण झाले की पाप पुण्य निर्माण होतं, पाप पुण्य निर्माण झाले की जन्म मरणाला बघा कशी सांगते. म्हणून महाराज एक महाराज चांगला एवढं देखील म्हणू नये. अरे एकाला चांगला म्हटलं की बाकीची सगळी नाही, तेवढा महाराज तुम्ही बाकीची वाईट न म्हणता आली तुम्हाला. म्हणून
कारण का माहितीये काय, अरे बरं वाईट काय नाहीच महाराज, आहे ते तत्व एक आहे ना. किती जरी अलंकार असले तर सोन्याशिवाय काय आहे नाव सांगा, किती जरी तरंग दिसले तर पाण्याशिवाय काय आहे महाराज, किती जरी मडकी दिसले तरी मातीशिवाय त्याच्यात काय आहे महाराज. संपूर्ण विश्व परमात्माच नटलेला आहे, अभिन्न निमित्त उपादान करून तो परमात्मा या जगताला कारणी आहे महाराज. आणि त्याच्याही पुढे महाराज तो अधिष्ठान आहे महाराज. दिसणारा हे दिसतोय काय आहे महाराज, आद्यस्थ पदार्थ आहे. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूपच असतो महाराज, त्याला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. एवढं झेपलं नसलं तर महाराज दिसतंय ते काय, कारण काय रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही, तुमचं ज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतीती येते. ती काय येते, मग त्याच्यासाठी 2 अध्यास लावले महाराज. कुठले, संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास महाराज. बरोबर आहे ना. स्वरूपाध्यासात संसर्ग महाराज रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे महाराज. आणि संसर्गाध्यास जास्वंदीच्या फुलावर काच ठेवले ना, काचेचा फुलाशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तुम्हाला तांबडेपणा दिसणार महाराज. पण तांबडेपणा कुणाचा आहे, काचेचा नाही, फुलाचा आहे. तसं संसार धर्म कुणाचे आहेत, अंतःकरणाचे आहेत. परमात्म्याची काय नाही महाराज. दिसणारा हे सगळं परमात्मा स्वरूप आहे, त्याला त्याच्यातला काय धक्का लागलेला नाही महाराज. आणि अंतःकरणाचे संसार धर्म जे आहेत परमात्म्याच्या ठिकाणी कुठे आहेत महाराज. कारण का जागृतीत तुम्हाला मला आपला भोग आहे, स्वप्नात देखील आपले भोग आहे, सुषुप्ती का नाही निजलोय म्हणून तिथं तुम्हाला संसार धर्म धावणारा अंतःकरण महाराज विलीन झालेला आहे, ते कारणात विलीन झालेला आहे महाराज. म्हणून सगळे संसार धर्म कोणाचे आहेत, अंतःकरणाचे आहेत, आत्म्याचे नाहीत महाराज. ही जागा धावून देतात कोण, संत महात्मे महाराज. आणि ही जागा जर आपण त्याच्या प्रयत्नानं पकडली महाराज तर आजच आपण याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा मुक्त माने मुक्तच आहे आपण महाराज. फक्त कल्पना बदलायची आहे का दादा, काय करायचं आहे आपण. मुक्त होता परी घेऊन ये छंद माझे महाराज. आज तुम्ही माना नाही तर नाही माना महाराज, आज मुक्त जायचा तुम्ही महाराज. पण जोपर्यंत मानत नाही आपण, जोपर्यंत देहभाव जात नाही तोपर्यंत जन्म मरणाला जावंच लागणार. कारण काही वासना वाटतात ना, निर्वासन होणं अत्यंतिक गरजेचं आहे. कधी होईल महाराज, तुम्हाला मिळवायचं काय राहिलेलंच नाही तेव्हा निर्वासन होईल. मग कधी मिळवायचं राहणार नाही, आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी राहिलेलंच नसतं महाराज. कारण काय हे विश्वच माझी घर 80 मती जायची स्थिर किंवा चराचर आपणच झाला. काय मिळवायचं राहिले महाराज, तुमच्यापेक्षा दुसरं काहीतरी असावं, श्रेष्ठ असावं, ते सुखरूप असावं. सुखरूप हे तुम्हीच आहे महाराज. कारण का सुखाचा सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे महाराज. विषयात मुळीच सुख नाही महाराज, आपली कल्पना आहे ती महाराज. तिथंच भ्रम जास्त वाढलाय महाराज. कारण का विषय प्राप्त झाले की काय त्यावेळेला कालात सुख वाटतंय ना आपल्याला, वाटतंय का नाही, तेवढ्या कालात आनंद आपल्याला वाटतो. मग ती गाडीत नसून दे, बायकोत नसून दे, पोरात नसून दे, तेवढ्या कालापुरतं समोर आला विषय की तेवढ्या कालापुरतं आपल्याला आनंद सुख झाला असं वाटतं महाराज. पण ते त्या विषयाचं सुख नाही महाराज. फक्त तिथे एक प्रक्रिया अशी होते महाराज, तुम्हाला विषयाची इच्छा झाली की अंतःकरण काय होतं, चंचल होतं महाराज. आणि विषय प्राप्त झाला की काय होतं, अंतःकरण स्थिर होतं. अंतःकरण स्थिर झालं की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान होतं महाराज. आत्म्याचं आनंदाचं भान होतं महाराज. याला वाटतं त्याच्यातनं सुख झालंय. आणि त्याच्यातनं सुख झालं असतं तर मग कालांतराने ते सुख व्हायला पाहिजे होतं, किंवा दुसऱ्या विषयाची इच्छा व्हायला नको होती महाराज. दुसऱ्या विषयाची इच्छा तरी होते किंवा तो विषय बदलतो महाराज. हाय तसा टिकत आली महाराज. बाजारात अशी गोड बोलली आणि 2 दिवस नाही चॅक केला तर बरं वाटावं की नाही त्या बायकोचं, सुख होतंय का नाही तिला बघून. नाही 4 दिवशी वाटलं तर मला तरी होतंय बाबा. अरे कोणालाच होणार नाही महाराज. कारण का तिच्याकडनं काहीतरी अपेक्षा असते महाराज आपल्याला, लक्षात ठेवा. म्हणजे तिथं आपण सुखाची जी कल्पना केली ती भ्रमातली आहे महाराज. सुख नाही, ती व्यवहारासाठी असून दे महाराज. म्हणजे काय तिला लागलीच घालवायची नाही महाराज. पण सुखाची कल्पना त्याच्यावर केली इथंच आपण भ्रमिष्ठ आहोत. आणि तिथं सुखाची कल्पना केल्यामुळे सुख जे आपलं आहे त्याला आपण काय झालो, विसरलो. आणि सुखाच्या इच्छेने महाराज या विषयाच्या पाठीमागं लागलोय. आणि आयुष्य फुकट गेले महाराज. जन्माला आल्यापासून मरेचोपर्यंत आणि उगवल्यापासून मावळीचोपर्यंत. आज ही मिळाली की सुखी होऊन, उद्या ते मिळाले की सुखी होईल. बरं, ते मिळाल्यावर तरी गप्प असतोय काय, यांना पट दावल्यात मला. त्याच्याविषयी 100 पटीने ते, त्याच्याविषयी 100 पटीने ते, त्याच्याविषयी 100 पटीने तो आनंद. ब्रह्मदेवा पत्र 100 पटीने आनंद आवलाय. आपण कुठल्या पटात आहे बघा. अजून मनुष्य पटात देखील बसत नाही महाराज. सार्वभौम राजा असावा, तरुण असावा, देखणा असावा महाराज, सगळं अनुकूल असावं, प्रजा देखील अनुकूल असावी, सगळे भौतिक राजे देखील अनुकूल असावेत महाराज. आणि कसलीही दरार नसता कामा नये. त्याला माणूस आनंद म्हणतो. कसला आनंद, केवढा आनंद आहे आपल्याकडे. जाऊन बघा की घरात आता आलाच इथनं आमची सुरुवात. तरी म्हणते आनंदाची डोळी काय महाराज आनंदात आहे बघा, म्हणीच बस आनंदात आहे. अरे यातच आयुष्य झालेलं आहे महाराज आपले. अरे आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वाद आणि राजश्री. हे बायकोचं कसं होईल, त्या पोराचं कसं होईल, नातवाचं कसं होईल म्हणते महाराज. संत म्हणतात तुझं काय होईल बघ. कारण का आपले आपण सोडवण करायचे आहे दादा. बायकाबरोबर तुमच्या आमच्या सोडवण येत नाहीत महाराज. कळू अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी रात्री निराळी उदबत्ती लावून त्या म्हाताऱ्याला सांगतात महाराज. म्हातारी हे पोरा आता ते अडकले तुझ्यातच, जरा उदबत्ती लाव, दिवसाबरोबर जाऊन देण्यात. रात्रीचं कुठं बसतो माणसं उडकीत म्हणतात का नाही. आणि म्हणून ऐकून घ्या जरा, बघा जरा जवळ जावा. म्हणून तिथं जायचं, माणसांचं काय चाललंय बघायचं महाराज. लग्न जाण्यापेक्षा प्रेताला जावा महाराज.
म्हणजे आपली बी एक दिवसाची अवस्था होणार आहे हे कळतंय महाराज. म्हणून तुम्ही सांगितले धडधडून व्हायला नाही एक भक्तीची वाटीला वेळ लावू नको बाबा, परमार्थात वेळ लावू नका महाराज. कारण का क्षणभंगुर नाही बरोबरचा मारे सावर तोडा मायाच्या काय नचले मग गडापळ पासा पुढे हुशार आहे थोडा. पण आपण म्हातार झाली की परमार्थाकडे येतोय, तरुणपणे अजून बरेच दिवस घालवायचा आहे म्हणतोय. काय ऐकायला येत नाही, बसायला येत नाही आणि काहीतरी घेऊन संकट आल्याशिवाय येत नाही. पोरं गावारे की घरातले म्हणतात आपण कारसाठी घेऊन जावा तिकडे. काय कळतंय नाव सांगा महाराज. आणि कळत नाही हे तरी आम्हाला कळतंय महाराज. अजून आम्हाला काय कळत नाही हेही कळत नाही महाराज, पण कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी हा परमार्थ आहे महाराज. परमार्थ हा नव्हे लिकुराच्या गोष्टी. कारण का इथं सोडवून काय महाराज, परमार्थात आपल्याला अनेक जन्माचा बंध सोडवायचा आहे महाराज. त्यांची येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येणारे शिरा पडे. अनेक जन्म महाराज जन्म मरण भोगत आलो महाराज. किती जन्म झाला फेरा गणित नाही एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग मनुष्य वारा लागत अशी महाराज. आणि मनुष्य जन्मातच हे सोडता येतं महाराज. इतर युनिट ही क्रिया नाही. तिथं तुम्हाला कुत्रं गाडीतनं फिरत असेल महाराज, पाव बिस्कुट खायचं असेल, आंघोळीला साबणानं रोज होत्यात. आम्हाला दिवाळीला साबण मिळाला, रोज त्या कुत्र्याला महाराज साबणानं धुत्यात, गाडीतनं फिरवत्यात. पण ज्ञानेश्वरी वाचणार नाही, वारी करणार नाही, हरिपाठ म्हणणार नाही, देवाकडे जाणार नाही आणि इकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा ही वासना घेऊन गेला की पुढं कुठेतरी 4 पाय घेऊन जन्माला जावं लागणार आहे मला. कारण का मागुची हाची जन्म पावशी भोगिली सुख दुःख जाणशी येतो न घडेली सायाशी कार्य जाणून अंधवशी म्हटली महाराज. का भगवंताने एवढा मनुष्य जन्म आपल्याला केवढा श्रेष्ठ दिलाय महाराज. दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोला या वचन जेणे तू जोडशी नारायण नाचे युपन दुःख. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य परब्रह्म. नरदेहाने जाण लागले अति उत्तम सार उत्तम गती देव होईल मुक्ती होती कान चित्ती धरावे म्हटले महाराज. तेवढे भगवंताने आपल्याला महाराज. आणि बुद्धी नावाचा एक अंक दिलाय का नाही, पण कुणातरी फसवायला आपण घालवतोय महाराज. ज्ञानेश्वरी वाचायला बुद्धी तिकडे लावित नाही महाराज. नाही महाराज त्यातलं काय कळत नाही म्हणते, आम्हाला यातलं काय कळत नाही, ध्यानात राहत नाही, काय कळत नाही. मी 10 रुपयाची नोट 100 म्हणून दिली घेशीला, मग आम्ही कळत नाही म्हणतो तुम्हाला. 10 रुपयाची नोट तुम्हाला 100 म्हणून दिली तर घेशीला काय ते कळत. ज्ञानेश्वरीतलंच कळत नाही महाराज. कळत नाही का कळवून घेत नाही. अहो 2दा 3दा वाचा, कुणाला तरी कळवून घ्या. आहेत की बाजांना आहेत, दादा आहेत, कोणतरी आहे. तेव्हा देवळात गेलो विचारायला आपण ज्ञानेश्वरीतलं नाही, त्याची काही गरज वाटत नाही महाराज. त्याची काही गरज वाटत नाही महाराज. काय ध्यानात राहत नाही महाराज. मी तुमच्याकडे 200 रुपये घेतलं आणि महिनाभर नाही दिलं, विसारशीला महाराजाला की महाराज दिसणार का 200 रुपये दिसणार. मग काय विसारते तुमचं ज्ञानेश्वरीतलं विसारते का अभ्यास करीत नाही महाराज. अरे क्षणाला अभ्यास करा सांगितले, दीर्घकाल अभ्यास करा, सातत्याने अभ्यास करा. तर का अभ्यासाने पाठीमागे सगळे संस्कार घालवायचे आहेत महाराज आणि पुढे सरकायचं आहे महाराज. इथं आपण अपुरू पडतो महाराज. म्हणून संतांनी सांगून दिले महाराज. वारीचा माध्यम घालून दिलाय, ज्ञानेश्वरीचा माध्यम घालून दिलाय, सप्त्याचा माध्यम घालून दिलाय त्यांनी महाराज. सेवेसाठी दिलेलं आहे महाराज. हे सत्कर्मजी दिले महाराज, ते विशेष कार्यासाठी दिले महाराज. त्यांना अंतकरणाची शुद्धी होते महाराज. हळूहळू भगवत भाव प्राप्त होतो आणि भगवंताची कृपा झाल्यानंतर तोच सद्गुरू होईल, नाही तर सद्गुरूची भेट घालून देईल महाराज. आणि तुमची भेट झाल्यानंतर तुम्हाला तत्वमसी महावाक्यद्वारा महाराज कायमचं तुमचं जीवन सजळ करून ठेवतील महाराज. कारण का तू त्यांच्याकडे एक मंत्र आहे महाराज, तत्वमसी महावाक्य जर त्यांनी उपदेश केला, आपला जर अधिकार असेल महाराज तर मीच ब्रह्म आहे असा एक अनुभव आपल्याला येतो महाराज. जरी नसला तरी काही संशय असतील तरी महाराज आपल्याला निवृत्त करावं, त्यांच्या सेवेत राहावं, सातत्याने त्यांची सेवा करावी आणि त्यांच्याद्वारा आपलं कार्य करून द्यावं. म्हणून इथे येत वडील जे वडील म्हणजे साधू संत जे करतात. समजा आपला वडील जरी असला, घरात वारकरी असला, जावं देवळाकडे, त्यांना बाबा मार्ग दावून दिलाय, मिळेल तशी वेळ घालावी आपली त्याच्याकडे आणि करावं महाराज. समजा तुमचं वाडवडील जरी नसलं तर शेजारचं कोणतरी असेल ना, संगतीनं देवळाला संगतीला अत्यंतिक महत्व आहे महाराज. संघाला अत्यंतिक महत्व आहे. म्हणून तरी त्यांनी सांगितले संत संग देई नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. आणि त्याच्या पुढे महाराज संताचे संगती मनोमार्ग गती याचं विशेष रूपानं तात्या कसं लावायचं इथं. संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. आता आम्ही याच्या मागे म्हणत होतो मनोमार्ग म्हणजे मन जेवढं धावतंय तेवढं पळावं, परमार्थ कुठेतरी अडकून पडशील. संताच्या संगती मनोमार्ग गती. संताच्या संगतीत शास्त्र संगतीत सुसंस्कृत जे मन झालेलं असतं बघा, ते संस्कार ज्या मनावर झालेले असतात महाराज. कारण का मनावर संस्कार होणं अत्यंतिक सुसंस्कृत मनाची आज आपल्याला गरज आहे महाराज. त्याला का लक्षात. आणि मग येणे पंथे म्हणजे त्या पंथानं तू सारे जा. कारण का सगळा जो आपला व्यवहार आहे महाराज तो अंतकरण वृत्तीवर आहे महाराज. आणि अंतकरणाची एकदा आपली तयारी झाली ना की मग बुद्धीला निश्चय करायला वेळ लागत नाही महाराज. तर तो अशी महावाक्य जर तुम्ही उच्चारला केला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आता पुढे सांगितलं तत्परायण, इथं सावध व्हायला पाहिजे. आम्ही बोलतोय महाराज, आपण बोलून जातोय, पण तत्परायण म्हणजे श्रवण झालं, मनन झालं ना, निधी आपल्याला ठेवणं अत्यंतिक गरजेचं. आपण अभ्यासुक माणसं आहोत, लक्षात ठेवा तुम्ही. कारण का अभ्यास हा कुणासाठी तरी करायचा नाही, स्वतःसाठी अभ्यास करायचा. कारण का मला ताप आला इंजेक्शन कुणी घ्यायचं दादा, तुम्ही. ज्याला ताप आलाय त्यानंच इंजेक्शन घ्यायचं. तसं ज्याला बंद आहे महाराज त्यानंच हे सद्गुरूला जाऊन सोडवायचं आहे महाराज. आपण सगळी बंधात अडकून आहोत महाराज. म्हणून आपुली आपण करा सोडवून संसार वंदन सोडावे घे. आज आता इथे जेवायला कोणतरी चालतो महाराज बदल्या, पण मोक्षासाठी बदल्या नाही महाराज. आपलं आपणच करायला पाहिजे महाराज. कारण का आपण अहम धरलेला सोडवायचं आहे आपणच महाराज. आणि असं जर आपण संताकडे गेलो, वाडवडिलाकडे म्हणजे संताकडे जर गेलो, त्या मार्गाने जर गेलो महाराज
तर निश्चित एक दिवस आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख झाल्याशिवाय, कारण का आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज, फक्त त्यांच्याकडं महाराज एक अज्ञानाचं आवरण मानलेलं आहे महाराज, ते आवरण निवृत्त होतं महाराज. आत्मा स्वयंसिद्ध आहेच महाराज. वारा आबाळाची बेडी वाचून सूर्या तिने घडी तू बाबूळ झाडे तो नाही करी महाराज. आत्मा स्वयंसिद्ध आहे म्हणून काय केलं, वृत्ती बाबती गाठली आहे, फल तुमचं स्वयंसिद्ध आहे. आज वृत्तीची तयारी करणं अत्यंतिक गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आज संतांच्या संगतीची गरज आहे. आम्हाला देखील महाराज या सरवड्याला यावंच वाटतं. का महाराज, तर इथं काही सेवेधारी माणसं आहेत, संस्कृती माणसं आहेत महाराज, विचाराची माणसं आहेत महाराज, आणि त्या संगतीनं हळूहळू आपल्याला त्याच्यातलं काहीतरी थोडासा लाभ होईल असं वाटतं महाराज. आणि असंच आम्ही आपल्या या याच्यातनं करूया. नामदेव महाराजांच्या बद्दल काय बोलायला थोडंसं काय आता बोलायचं महाराज, कारण का त्यांचा भाव जो होता तो अत्यंतिक उच्च कोटीत होता. सामान्य माणूस दिसत होता महाराज, पण परमार्थाला वाहून घेतलेला माणूस होता तो. कसलंही तुमचं कार्य असून दे, बिचारा आता याच्याचं आणि विना घेऊन पेंगायला लागलाय किंवा ते घेऊन पेंगायला लागलाय, अहो तो महाराजाला जागा करत होता. महाराजाला एवढं ते काय होते महाराज, कुणाला तरी नाच म्हणून कार्य कर म्हणून त्याचा जो अंतकरणाचा भाव होता ना, तो भाव काय, आणि परमार्थाला भावाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. आणि त्यांच्या कृपेतनं तुम्हाला मला तसा भाव प्राप्त व्हावा, त्यांच्या सेवेतनं असं घडत राहावं महाराज. आणि त्यांच्याही मुलांनी किंवा त्यांचे कोण असतील नातेवाईकांनी थोडासा कसा ना तो मागोमा घ्यावा, की त्यांच्या चरणी विनंती करूया महाराज. कारण का महाराजांचा मुलगा आहे असं तरी सांगता येईल महाराज याच्यात, नाहीतर ही पोरं कोण आता इकडे येत नाहीत असं म्हणायची पाळी येऊ नये. कारण का ते त्यांच्यासाठी त्यांनी केलं महाराज, पण तुम्हाला आपल्यासाठी करणं गरजेचं आहे महाराज. पूर्व पुण्य असेल तर होईल ते बी महाराज, पण त्यांनी प्रयत्न केला तर तेही करता. परमार्थात प्रयत्नाला अत्यंतिक त्यांनी महत्व दिले. प्रारंभात नाही असं म्हणू नका महाराज, तिथं बदलता येतं महाराज आणि बदलतंय महाराज, काय अडचण नाही. फक्त आपण तिथं जाणं गरजेचं आहे महाराज. परिसाला लोखंडाला परिस लागलं की त्याचं सोनं व्हावं म्हणायची काय त्याचा स्वभाव आहे. तसं संतांच्या ठिकाणी गेलो ना, आपण सारिके नाही काळ वेळ ती दया आहे, ते कार्य करत राहतात महाराज. आणि तुम्हाला मला ही सगळी अशी सेवा घडत राहावी, असंच आपलं हे कार्य चालत राहू दे महाराज. आणि सातत्यानं आपण हे कार्य करत राहूया एकमेकाच्या ह्याच्यातनं, आणि असा हा पुढे आपलं संप्रदाय चालणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. त्या माणसाने जसं जसं महाराज वाहून घेतलं तसंही आपण वाहून घेऊन त्याच्या पाठीमागे जर चालत गेलो आपण, तर आपल्याला निश्चित ती ज्या ठिकाणी गेले तिथं जायला काय अडचण नाही महाराज. झालेली सेवा त्यांच्या चरणी, सद्गुरु चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी